नमस्कार दादा. नमस्ते. तुमचं नाव सांगा. तुम्ही आम्हाला कॉल केला होता. हं. तर नेमकी तुमची समस्या काय आहे आणि तुम्हाला काय कसला त्रास आहे नेमकी? नमस्ते, माझं नाव किरण गणपत जाधव. किरण म्हणजे विठ्ठल गणपत जाधव डॉक्युमेंटली आहे. विषय असा आहे का आमचं क्षेत्र हे वडिलांचं सगळं, तर त्या क्षेत्रामध्ये आम्ही पेरूची लागवड केलेली आहे. आणि पेरूची लागवड केली असताना ही आमची पश्चिमेची बाजू आहे क्षेत्राची. ह्या क्षेत्राच्या कडेला म्हणजे पश्चिम बाजूला ही जी झाडं आहे, ही झाडं किंवा यांचं काय आहे, यांचे पाळीव प्राणी असतील, कुत्रे असतील, याचा हा त्रास आहे. हा त्रास आमच्याकडे इकडे शेतामध्ये होतो. आणि ह्या त्रासाला कंटाळून आम्ही 1-2 साऱ्या इकडे हत्ती गावताच्या आणि ही एक सरी पेरूची लावली होती. आणि बाकी सगळा पेरू आहे आमचा हा 4, 4.5, 5 एकर पेरू आहे. आणि ह्या 5 एकर पेरूमध्ये आम्ही ह्या 2 साऱ्या हत्ती गावताच्या लावल्या. तर शेजारील जे कुटुंब आहे त्यांना हे विहीर आहे, सामायिक विहीर आहे ही सगळ्यांची. ती विहीर बाकी कोणी वापरत नाही, ती फक्त त्यांना वापरायला लागती. तर त्यांना येण्या जाण्यासाठी ही वाट आहे तर ठीक आहे, ती तेव्हापासून आहे, जाते येत आहे, काय कोणाचा वाद नाही विवाद नाही म्हणून ती वाट जातात ते म्हणून ठेवली होती. पर्यायाने त्यांनी काय केलं, ती जी झाडं आहेत ही बघा, आता तुम्ही बघा झाडांचं शूटिंग दाखवा, कव्हरेज दाखवा. त्या झाडांचा जो वासवा आहे तो सगळा आमच्या शेतात खालून जाऊन तुम्ही परत त्यांच्या शेतातून बघा, त्यांच्या याच्यात एक सुद्धा फांदी नाही ठेवली त्यांनी. सगळा वासवा आहे तो इकडे द्यायचा. प्लस त्यांना जी जायला वाट लागती, हे गाचपान जे आहे हे गाचपान सगळं इकडं आपल्या बाजूला, आणि जी वाट लागल ती इकडं 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 करीत इकडं चालायचं. आणि आपण आपलं समजा इकडं आलं दरवेळेसला आपण वहीत करताना तिथपर्यंत करणार ना, तिथपर्यंत गेलं का यांनी म्हणायचं आमची वाट नांगरली म्हणून, वाटल रोटर मारला. शब्दांनी बोलले नाही, काहीच नाही, फक्त म्हणायचं का आमची वाट नांगरली. पण त्यांनी जे गाचपान ठेवले काय केले ते कधीच तोडायचं नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं, आम्ही हे 18 तारखेला पेरूची लागवड केली. लागवड केल्यावरती या गवताच्या सऱ्यांनी पेरूची लावली सरी. तर यांनी काय केलं, 18 तारखेला पेरू लावले, 24 तारखेला परत उपटून टाकलं गावात इथलं. आणि 24 तारखेला लावल्यावरती आम्ही बघायला आलो परत का परत उपटून टाकलेलं. तिकडे दाखवा साहेब तुम्ही, तिकडल्या गावात उगून एवढं मोठं झाले आणि इकडल्या गावात त्यांनी उपटून टाकले. त्यांचं क्षेत्र खाली आहे, जमीन तिकडे आहे त्यांची, यांचा संबंध नाही आमच्या वावरात येऊन काय करायचा. तरी खोडचाळपणा, खोडीलपणा किंवा एखाद्याची प्रगती देखत नसली का असा त्रास द्यायचा, म्हणून ही गोष्ट आहे. आता प्रश्न असा आहे, ही जी वाट म्हणताय तुम्ही, हा जो रस्ता आहे हा नेमका रस्ता काय आहे आणि काय याच्याबद्दल जर आम्हाला रस्ता काहीच नाही साहेब, तुम्ही समोर या. हा रस्ता आहे ना, तिकडल्या कडेला तुम्ही तो बांध दाखवा, त्या बांधाचा सेंटर कुठे येतोय, हे झाडं कुठे येतात हे तुम्ही सगळं दाखवा. आता इथं हे जे आंब्याचं झाड आहे मध्ये, हे आपल्या हद्दीत आहे का? हे आंब्याचं झाड आपल्या हद्दीत आहे. Okay. आणि त्याच्या इकडून पहिली वाट होती पश्चिमेच्या बाजूनी. ओके. आणि आता तुम्ही त्या आंब्याचं झाड पलीकडून जाऊन दाखवा की हे झाडं कुठं आले ते आणि ती वाट कुठं चालली. ओके. म्हणजे इथून जर पाहिलं आपण आता पाठवून आंब्याचं झाड दाखवून तुम्ही आंब्याचं झाड दाखवल्यावर तुम्हाला लक्षात येईल पुढून का वाट कुठं चालली आणि आंब्याचं झाड कुठं चालले, झाडं कुठे येते. इकडून ओके. हे आपल्या याच्यात येतं का हे झाड? आंब्याचं झाड आपल्या याच्यात आहे, पण आंब्याच्या झाडाच्या पश्चिमेच्या बाजूनी. आणि हा बांध ज्या वेळेसला आमच्या क्षेत्राची लेवल केली त्यावेळेसला साहेब हे दगडी आहेत का, हे पार तुम्ही त्या टोकापासून बघा, हे दगडी आम्ही आमची बांध ढसाळू नाही किंवा हे नाही म्हणून हे बांधाला दगडी लावून घेतलेले आहे सगळे. काय भाऊ समजा ते जाण्या येण्यासाठी वापरतात, ते काही लोकांचे नाही आमच्याच घरातली म्हणून. पण त्यांनी हा खोडचाळपणा करण्यासाठी हे झाडं वासवा, हा त्रास द्यायचं, हे फक्त जाणून बुजून चालू आहे सगळं. मग आता हा जो रोड आहे हा नेमका रोड त्या विहिरीसाठी फक्त विहिरी पुरता आहे. विहिरीकडे चालू बंद करण्यासाठी, मोटर येण्याचा करण्यासाठी विहीर असते. त्यांच्या येण्या जाण्यासाठीचा रोड, त्यांच्या येण्या जाण्याचा साहेब तिकडे रोड आहे मोठा तो पलीकडून. त्यांचं मेन जो रस्ता आहे तो तिकडने, हा विहीर इकडे येण्या जाण्यासाठी रोड आहे. इथं काय पुढे काय बाकी. विहीर कोणाची? विहीर आहे सार्वजनिक विहीर आहे तुमची सगळ्यांची? हो सार्वजनिक विहीर आहे, पण ती सध्या कोणी वापरत नाही, फक्त ते वैयक्तिक वापरत येतात. सार्वजनिक म्हणजे किती जणांमध्ये ती विहीर अंदाजे म्हणण्यापेक्षा साहेब त्या विहिरीमध्ये आहेत ना एक 10 ते 12 जण आहेत सगळेजण, त्याचे आहेत सगळे जणांमध्ये. आता तुम्ही हे पुढे या, हे दाखवा साहेब. आणि त्या दिवशी ज्या दिवशी माझ्या वडिलांना त्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली, माझं उपटून टाकलं, करू नये बी यांनी दमदाटी केली, वडिलांना मारलं. वडिलांचं वय दाखवा तुम्ही, वडिलांना मारलं त्यांनी. मारल्यावरती थाली रोप उपटून टाकली आणि आमच्याकडे वाघ येतो म्हणून त्यांनी मारहाण केली. म्हणजे वाघ त्यांच्याकडे येतोय? हा, इथं लावल्यावर त्यांच्याकडे लहान मुले ते म्हटले आमच्याकडे वाघ येतो. ठीक आहे साहेब, इथं 2 साऱ्या गावताच्या लावल्याने वाघ येतो, ह्या गाचपणात वाघ येत नाही. त्यांच्या क्षेत्रात त्यांच्या भीतीला खिटून जी मका आहे त्या मक्यात वाघ येऊ शकत नाही.
त्यांच्या घरापासून 50-60 फूट अंतर माझ्या बांधाचं आहे आणि तिथून अलीकडे मी 2 सऱ्या लावले ते तिथं वाघ येतोय. मग हा फक्त खोडीलपणा आहे. ही जी झाडं दिसतात आपल्याला, हा. ही चिंचेचे झाड वगैरे हे जे आहेत, हा. ही नेमकी कोणाची झाड आहेत साहेब, हा जर बांध धरला ना हा. तरी ती झाडांसहित आमच्याकडे येते. पण आम्ही काय एवढे आमचं क्षेत्र भरपूर असल्यामुळे आम्ही काही कधी वादविवाद नाही केला. त्यांची क्षेत्र म्हणून ते त्यांनी सांभाळली. आम्ही कधी त्याच्याविषयी सुद्धा नाही दाखवलं. तुम्ही हे बघा, हे हा बांध म्हणजे जसं काय नंबरी बांध असा 10 ते 15 फुटाचा बांध ठेवलाय. हे गचपान बघा झाडांचं. नाही आता दिसतंय आपल्याला इतकी झाडं आहेत, झाडी झुडपी आहेत. हे बघा तुम्ही, हे चिंच बघा, या चिंचचा वसवा कुठे आहे हे बघा कुठे आहे. आणि हे ज्यावेळेसला काल झाली त्यावेळेला त्यांनी हे बघा टणटणे येळ्याने तोडलेले आहेत. हे बघा तुम्ही, झाडं तोडलेली दिसत हा, ही अशी झाडं तोडली ते. मग आता तरी उद्या जाताना कुठून जाणार ते? आपल्या क्षेत्रातून जायचं. त्यांना वाटायला त्यांची वावरं नाहीत का? हे बघा तुम्ही सर, हे चिंचची झाडं हे दाखवा थोडंसं. त्यांनी किती शेजारच्या शेतकऱ्याला किती त्रास द्यायचा. तुम्ही इकडनं ती वाढ दाखवा, इथून कव्हरेज करा सर. ती वाढ दिसती का बघा, यांच्या वसव्यामुळे ती वाढ दिसती का ते तरी दाखवा. नाही आता हे झाडांमुळे रस्ता दिसतच नाही मग आपल्याला. सर, जर त्यांना वाटला ती जाण्या येण्यासाठी कधी आम्ही अडवलं नाही, मग त्यांनी ते झाडं तोडायला नको का त्यांची? बरोबर ना, दिसतंय ते. तुम्ही यापुढे हे दाखवा सगळ्या लोकांना, हे कळू द्या थोडस यांच्याकडे काय आलंय. आता या झाडाचा वासवा इकडेच दिसतोय. हा, मग आता तुम्ही या सर इकडे पुढे या आणि हे इथून दाखवा. त्यांच्या क्षेत्रामध्ये एक तरी झाडाचा वसवा गेलाय का तिकडे दाखवा तुम्ही ते समाजाला. लगेच हे बघा, एवढालं पडीक ठेवायचं. ह्या नारळाच्या फांद्या काढल्या का हे बघा, हे अशा इकडे टाकायच्या. तिथून जेणेकरून लोकांनी इकडे त्यांनीच, शिवाय दुसरं कोणाला जावं नाही लागत. हे क्षेत्र त्यांचं आहे का खाली? हो. आणि हे बघा सर, हे असं जर शेजार धर्मात आणि एवढाला त्रास द्यायचा असन, हे बघा तुम्ही, याचा वासवा हे इथून दाखवा सर. एवढी जर समजा शेतकऱ्याला जर एवढा त्रास द्यायचा असन, कसा शेतकरी जगल सांगा बरं? आता आपल्याला दिसतंय. नाही, सरकारने फक्त सांगायचं का शेतकरी बचाव. जर अशी जर शेजार धर्मात असेल तर कसे काय शेतकरी? आता तुम्ही ह्या झाडाचं दाखवा किती पद्धतीत. बरं समजा हे 1 वर्षात 2 वर्षात वाढणारं झाड नाही ना एवढं एकदम जास्त. अहो, हे 2-3 वर्ष त्यांनी हा फक्त त्रास द्यायचं चालवलेलं आहे. इथं ही सामायिक विहीर आहे पूर्ण, त्यांचे जे असेल ते. आणि पडिकच आहे त्यांचं म्हणणे. ते स्वतः जर वापरत असतील पलीकडचे जे कोण आहेत. आता इथून आपण पाहू शकतो हा बांध आहे, हा इथं सगळा बांध. आणि ह्या बांधाच्या ही झाडं बघा, ही झाडं अक्षरशः इकडंच आलेली आहेत. कुठं? डाव्या बाजूला आपल्याला पूर्वेला झुकलेले दिसतात. म्हणजे जसं सर ते झालं, हे सगळं गाचपान इकडं, याचा वसवा इकडं द्यायचा. नारळाच्या फांद्या पण पाहू शकतो आपण. दरवेळेला पाठवला इथं याला अडून दरवेळेला पडीक ठेवायची का क्षेत्र काय करायचं तुम्ही सांगा. हे बघा, ज्यावेळेसला हत्ती गवताची ठोंब लावली ते उपटून टाकलेली ती तुम्ही खाली दाखवा सगळं. आणि पेरूच्या झाडांचं सुद्धा नुकसान करून बाजूला टाकली त्या 3 नंबर सरीच्या. चला आपण तिकडच्या बांधाला जाऊयात, समोरच्या. हे गाचपान त्यांचं एवढ्यापर्यंतच आपण सहन करायचं. हा वासवास सगळा इकडं. ह्या सुबाबळीच्या बिया पडल्याच्या नंतर सर पावसाळ्यात याचा एवढा त्रास होतो का हे इकडं सोडून द्यायचं. सगळा हा त्रास तुम्ही दाखवा. अश्विनी, हा रोपांचा ट्रे बघितय सर. हे बघा, दुसरं एक दाखवायचंय. यांची पाळीव प्राणी आहेत का? त्यांच्या क्षेत्रात बघा एक सुद्धा त्रास दिलेला नाही. आणि आमच्या क्षेत्रामध्ये हे पाळीव प्राणी, हे बघा पेरूच्या रोपांवरती हा पाळीव प्राण्यांनी हे सगळं दाखवा. सगळं नुकसान त्या पाळीव प्राण्यांनी केलं. इथं समोर बसतात ते आणि त्यांना हाणायचं नाही. हे पुढचं तुम्ही सगळं दाखवा किती त्रास केलाय त्यांनी. तो आजपर्यंत आम्ही एक शब्द सुद्धा कधी बोललो नाही त्यांना. हे बघा, हे समोर सगळं दाखवा त्यांचं. पार तिकडपर्यंतच केलेलं सगळं नुकसान दाखवा. हे रोप गायब झाली. ती तिथं 2 सऱ्यांच्या मधली रोप गायब झाली. बघा 4-4 फुटावर लागवड केली, रोप सुद्धा राहिली नाहीत. पेरूचं झाड आहे, तिथं रोप लागवड आहे, पेरूची लागवड. कोणता? हा बांध आहे का? हा बांध आहे. तुम्ही इकडे या सर, इथून दाखवा. हा बांध आहे, हे बघा.
ज्यावेळेसला वडिलांनी क्षेत्राची लेवल केली त्यावेळेस ही अशी दगडाची का हिकड तिकड लेवल टाकलेली. आता तुम्ही ह्या दगडांपासून ते झाडं कुठं चालले तर काय चालले ते दाखवा फक्त. दगड आहे. आता तुम्ही इथून दाखवा, तुम्ही जिथं उभे राहिले तिथून दाखवा आणि इथून इकडलं बी दाखवा. आता समोर आपल्याला सरळ दिसते झाड बघा कुठे, ही सगळी ही झाड बघा. आता हे दगड आहेत, हे जुन्या काळी ज्या वेळेला मोजणी किंवा जे जुने बांध असायचे हे दगड रचून त्यांनी ही खून आहे. आणि इथून हा जो बांध दिसतोय आपल्याला सरळ आपण जर पाहिलं, आता आपण त्या बांधाला होतो ते सगळेच ही झाडं कुठं आहेत, कुठं झुकलेली आहेत झाडं हे आपल्याला सरळ दिसतंय. हे इकडे बघा किती वाचवा, हे इकडे बी दाखवा तुम्ही. हा कुत्र्यांचा किती त्रास हे बी दाखवा. तिकडलं गवत उपटून टाकले, एका दिवशी लावलेलं गवत हे गवत बघा किती लांब गेले. हा हे आपल्याला दिसतंय. हा मग एवढं गवत होऊन त्यांनी जर नुसता त्रासच द्यायचा, उपटू टाकायचं. हे गवत लावलेलं होतं आपण सगळं का इथून. हे पहिल्यांदा एक 3 वर्षापूर्वी ऊस लावला, ऊसाच्या कडेला लावलं तर त्यांनी तेव्हा सुद्धा उपटून टाकलं. ऊस होता, आम्ही काहीच बोललो नाही. का बरं त्यांनी का उपटलं, काय कारण? काय नाही, त्यांना फक्त खोडचाळपणा करायचा, खोड्या करायचा, शब्द सुद्धा तेव्हा बोललो नाही आम्ही. त्याच्यानंतर ह्या 2-3 ठोंबळ्या राहिल्या फक्त इथं, त्या ठोंबळ्या राहिल्या त्यानंतर मोठ्याल्या झाल्या. कोणताही क्षेत्र बागायतदार असला तो शेताच्या कडेला हवेचा दाब यावा नाही, झाडांना त्रास व्हावा नाही म्हणून संरक्षण म्हणून गवत हे लावतो. हे प्रत्येक शेतकऱ्याचं आहे. आज आम्ही पेरूला किंवा याला त्रास नव्हा म्हणून लावलं, पण शेजार धर्मात जर एवढा खोडीलपणा असेल तर हे कितपत योग्य? हा खोडीलपणा आहे का देख होत नाही म्हणून, का त्रास द्यायचा म्हणून, हे बी समाजाला कळायला पाहिजे. आता हे तुमचं सगळं क्षेत्र किती आहे एकूण? हे आमचं क्षेत्र 5 एकर आहे सगळं. ओके. हो. आणि त्यांच्याकडे काय ते? त्यांचं क्षेत्र त्यांना माहिती आहे. आम्ही कधी मी चौकशी नाही करीत आणि आम्ही त्यांच्याकडे आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो त्यांच्या बांधावर आम्ही जाती पण नाहीत. हा तुम्ही हा एवढा जर शेतकऱ्यांना त्रास असेल, उद्या जर एवढा जर नुकसान होत गेलं, कसा शेतकरी जगेन ते एक तुम्ही सांगा. आणि तुम्हाला काय वाघाचं कारण वगैरे काय असं? नाही, ते म्हणले आमच्याकडे लहान मुलं आहेत आणि तुमच्या इथं या 2 सऱ्यामध्ये वाघ येऊन बसू शकतो आणि त्याच्यामुळे आम्ही उपटून टाकलं. बरं ठीक आहे, वाघ आज येऊ शकतो, बसून टाका. ज्या दिवशी आम्ही रोजानी बाया घेऊन लावत होतो त्या दिवशी सांगता नाही आलं यांना का तुम्ही इथं गावात लावू नका, वाघ येतो. मग यांनी उगून आले उपटून का टाकलं? बरं ठीक आहे, माझ्याकडे इथं 2 सऱ्यामध्ये वाघ येऊ शकतो ना यांना. ते गाचपान दाखवलं त्या झाडांचं, तिथं वाघ नाही येत का? तुम्हाला ते गवत काढण्या आधी सांगितलं नाही? शब्द सुद्धा नाही, उपटून टाकले. आणि त्याच्या विचारायला आल्यावरती यांचं रुबाबात बोलणं, भाषण, मारामारीचं एवढं डायरेक्ट पुढचं शूटिंग काढून घेतलं आणि याव करीन त्याव करीन. बरं आम्ही समजा, मी सांगतो आम्ही शिवगाळ केली नाही म्हणत नाही, कोण शेतकरी नाही, कारण आम्ही रोजानी माणसं घेऊन ते लावगड केली आणि लावगड केलं यांनी उपटून टाकलं. कोण सहन करणार सांगा बरं? एकदा ठीक आहे, 2दा ठीक आहे, 3-3 वेळा गेल्यावर कोण सहन करीन? त्याच्यानंतर तुम्ही सांगा एवढाला हा त्रास द्यायचा. यांच्या इकडून या 2 सऱ्यांनी वाघ येतोय, त्या गाचपानात वाघ येत नाही. त्यांच्या भिंतीला घेऊन त्यांची मका आहे तिच्यात सुद्धा वाघ येत नाही. त्यांच्या घरापासून माझा बांध आणि हे कमीत कमी 60 फूट आहे. तुम्ही अंतर 60 नाही 70-80 फूट असेल. माझ्या सऱ्यामध्ये वाघ येतो का इकडं? नाही, तसं वाघा काय पर्टिक्युलर कोणाच्याच एकाच शेतात येतो असं नसतं. आणि मग यांनी उपटून टाकायच्या आधी विचार का नाही केला किंवा 4 सांगितलं का नाही? मग तुम्ही जे या गोष्टी घडल्या त्यावर काय तक्रार वगैरे? मी तंटामुक्ती अध्यक्ष आहेत आमचे मंगेशजी आवटी म्हणून, त्यांना बोलवलं होतं. त्यांनी समोर बघितलं, त्या दिवशी त्यांनी आल्यावरती सांगितलं होतं 2 तारखेला ती झाडं तोडायची आणि त्यांचं जे नुकसान केलंय ते लावून द्यायचं म्हणून. बरोबर. आता झाडं तोडायची म्हणून तुम्ही दाखवले मागाशी, ते झाडं कशी तोडायची झालं का ते तंटामुक्ती अध्यक्षांनी सांगितलं? त्यांनी सांगितल्यावरती झालं हे त्यांना म्हणायचे. तुम्ही इथं नका, आम्हाला आता बोलायला टाइम नाही, तोडायला टाइम नाही, अशी त्यांची उत्तर होती. तुम्ही मंगेशजी आवटी तंटामुक्ती अध्यक्ष त्यांच्याशी बोलू शकता या विषयावर. म्हणताय की ते मुद्दामून करतात ते, किंवा मग आमची प्रगती त्यांना देखवत नाहीये. मग याचा अर्थ असा आहे की तुमचे काही जुने वाद वगैरे आहेत का? मॅडम जुने वादे असतील का त्यांचं ना माझी काय मारामारी आहे का? काही कुठं काही हे नाही ना. ठीक आहे, त्यांचं ना आमचं वैयक्तिक काही समजा बोलणं होत नसन, बोलणं पटत नसन, ठीक आहे, ते त्यांच्या मार्गाने सुखी, आम्ही आमच्या मार्गाने सुखी आहेत ना. पण हा त्रास देणं मग ही काय? एक तर देखावणं नाही किंवा त्रास द्यायचा म्हणून किंवा प्रगती देखवत नाही म्हणूनच आहे ना. दुसरं काही कारण आहे याच्या व्यतिरिक्त सांगा? तुम्ही एक अधिकृत सरकारी मोजणी करून जर हे केलं तर हे योग्य राहील असं आम्हाला वाटतं. सरकारी मोजणी करायचं ठीक आहे सर, मला मान्य आहे. पण माझं एक म्हणणं आहे, हे जिथून वैध त्यात ना आजवी तिला जिथं तिथून त्यांच्या क्षेत्रात त्यांनी काय करायचं हा त्यांचा संबंध आहे. माझ्या क्षेत्रात येऊन उपटायचा हा म्हणजे काय त्यांचा मालकी हक्क आहे का त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती? नाही, हा गुन्हाच आहे. हा, आणि मग तुम्ही सांगा हे नुकसान करायचं, हा त्रास द्यायचा हे कितपत आहे? बरं ठीक आहे, तुम्ही सांगा त्यांच्याकडे ह्या 2 सऱ्यांना ते म्हटले आमच्या ह्याच्यावर ट्रॅक्टर जातो बांधावं किंवा आमच्या वाटेवर ट्रॅक्टर जातो, ही बांध दाखवा तुम्ही. हा
किंवा ते शेजारी त्यांच्याच कुटुंबातील आहेत त्यांना विचारून दाखवा. हा बांध जशील तसा राहतोय, बाकीच्या सगळ्या गोष्टी तशा राहतात ते. आणि त्यांच्या तिथं त्यांनी इकडे इकडे येत चालायचं, ती झाडं इकडे ठेवायची, मग त्यांची झाडं जशी येतील तसं आपण हे सहन करायचं का? सर तुम्ही तिकडल्या कडेला आहे ना दगडी, तिथून दाखवा सर. हा बांध आहे ना पूर्ण किती इकडे आता दाबी चालले ते. आजपर्यंत आम्ही न बोलल्याचा हा फायदा घेत चालले ते. यांना असं वाटायला लागलं पण आता का आम्ही पैशाच्या आणि याच्या जोरावर काही करू, यांना पैशाची फार मोठी गुरमी. कडेला जाऊ यात बांधाला, कारण आपल्याला आता इथं हे सरळ दाखवा सर तुम्ही. हे कुत्र्यांनी केलेलं नुकसान हे सगळं दाखवा. हे रोपांवरती बसलेलं किती रोपांचं नुकसान झाले सगळ्या याच्या बागेत ते पण दाखवा. दिसतं इथं शेतात तुडवलं गेलेलं आहे कुत्र्यांनी वगैरे. आपण आता आणि त्यांची पाळीव आहे सर. शेरड्या वगैरे आल्या ना सोडायच्या इकडे बागात खाली काढून द्यायच्या हा बांध आणि यांनी आहे. घरात बसायचं. आपल्याला दिसतं इथं बांध आहे. हा खालून दाखवा सर वाटलं तर तुम्ही तसं. इथं हे आपण आता इथं बांधावर उभे इकडं. हा ही दगडी दिसत आहेत, बांधाला लावलेली दगडी आहेत. इथून तर सरळ जर पाहिलं हे बांधाचा हा दगड दाखवा सर तुम्ही. इथून हे दगड कुठं गेले ते आणि ते झाडं कुठं गेले ते बी दाखवा. इथं आता आपण इथं उभे ना, इथं डाव्या हाताला इथं दगडी इथून आपल्याला दिसतंय. आता आपण इथून जर झूम केलं, हा बांध वैयक्तिक आपला घातलेला हा बांध आहे, त्यांचा काही संबंध नव्हता. आणि जुना जो नंबर होता ना सर तो नंबर इथं आहे खाली. दुसरं बी दाखवा सर. ह्या घरापासून बांधाचं अंतर किती तुम्ही दाखवा तुमच्या शूटिंग मध्ये. आणि वाघ कसा येऊ शकतो, कुठून काय येऊ शकतो ते पण दाखवा. हे त्यांच्या चुलत भावाचं घर आहे. हे इथं आता आपल्याला दिसतंय इथून हा बांध आहे पूर्ण. आणि तो बांध नंतर कसा सरकतो तुम्ही आता यावरती काय ठरवले निर्णय? म्हणजे नाही निर्णय जर आहे ना याच्यावरती माझी नुकसान भरपाई मला जर नाही भेटली, हा समंजसपणाने ह्या गोष्टी चालू आहे. उद्या वादविवाद होण्याचं किंवा काही ज्या शेतकऱ्यांमध्ये वादविवाद होतात याची मेन कारण काय आहेत? शेतकऱ्यांना झालेला अन्याय सहन न होणं. जर तुम्ही सांगा जर असा शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर शेतकरी कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे मला माहिती. उद्या जर काही झालं तर समाजात काय गोष्ट निर्माण होती का भावांमध्ये भांडणं झाली. पण आज मी तिला भावांचे किंवा भावकीतल्यांचा किती त्रास आहे हे किती आहे याच्यावरती माझी एकच मागणी. आमचं जे नुकसान झालंय याची आम्हाला भरपाई भेटली पाहिजे. नसेल तर उद्याचा जो काही परिणाम होईल त्यांच्यासारखं मलाही वागता येतंय. पण माझ्या आईवडिलांनी तसे संस्कार केलेले नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची सुधरून हे करून माझी नुकसान भरपाई मला करून द्यावी. आता ते जे कुटुंब आहे आपण ती वाट आपण फक्त विहिरी करता सांगितली, हो, हो. पण त्यांना येण्या जाण्याकरताचा रस्ता नेमका कोणता आहे आणि काय ते? हे बघा सर, एक 2019-20चा कालखंड आहे. त्यावेळेसला 1000 म्हणजे 1000 नाही 1700-1800 फूट ह्या बाजूनी उत्तरेच्या बाजूनी हा जो रस्ता आहे ह्या उत्तरेच्या बाजूनी 1700-1800 फुटावरती वैयक्तिक आमचं क्षेत्र आहे. सगळं क्षेत्र ह्या रस्त्याला उत्तरेच्या बाजूने आमचं आहे. ह्या क्षेत्राच्या शेजारी पहिली आमचा बांध होता. इथं पाऊल वाट होती. यांना येण्या जाण्यासाठी वाट नव्हती. समाजात वावरत असताना आपल्यालाही कळतंय रस्ता प्रत्येकाला पाहिजे, रस्ता असणं हे गरजेचं आहे. आपणही वागतोय. सर तुम्ही तिथून शूटिंग दाखवा. 1800 फूट क्षेत्र आमचं बी गेलंय त्याच्यात आणि तेव्हा ही वाट झाली. आणि आम्ही ती वाट म्हणजे का तर समाजाला काहीतरी आपण देणं लागतो किंवा समाजाचं काहीतरी आहे आपल्याला कळतं. प्रत्येकाला पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात येण्या जाण्यासाठी रस्ता लागतो. तुम्ही ह्या रस्त्याचं दाखवा, हिकड तिकड दाखवा. 1700-1800 फूट अंतर आहे अख्खं जमिनीचं. सर एवढं सहन करून यांच्यासाठी वाटा आम्ही दिल्यात आहेत, आमच्या जमिनी दिल्यात आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं सर, ही काय आमची वडिलोपार्जित जमीन नाहीये. ही आमच्या वडिलांनी कष्ट करून घाम गाळून 1-1 रुपया जमा करून घेतलेली जमीन आहे. विकत घेतलेल्या जमिनीतून यांच्यासाठी ह्या वाटा दिलेल्या आहेत. आणि ते बी जर आहे ना ते बी आमच्या वडिलांनी हे विकत घेतलेलं क्षेत्र आहे. ह्या विकत घेतलेल्या क्षेत्रातून त्यांना येण्या जाण्यासाठी लागतं. ठीक आहे, आम्ही आजपर्यंत काय बोललो नाही, सगळं दिलं. पण आजू काही त्यांची गुरमाई असं आमच्या क्षेत्रातून जायचं. आम्ही पैसे काही त्यांना वाटा करण्यासाठी दिलेले नाही किंवा आम्ही क्षेत्र आमच्यासाठी घेतलेलं आहे. ती माझी समाजाला किंवा सगळ्यांना एकच मागणी आहे का आमचं जे आहे ते आम्हाला मिळावं. त्यांना वाट लागते त्यांनी त्यांच्या क्षेत्रातून जावं. आता आजपर्यंत आम्ही सहन केले, प्रामाणिकपणे देत होतो. त्यांनी जे कृत्य केले त्याच्यामुळे इथून पुढे मी काय वाटही देणार नाही आणि काहीच नाही. त्यांना वाट लागती. त्यांना वाट जर नसतीच ना, त्यांचं क्षेत्र खालून नसतं तर मी 100% वाट दिली असती, वादही घातला असता. पण त्यांचं क्षेत्र खालून आहे, त्यांनी त्यांचं क्षेत्र तसंच ठेवायचं.
प्लस त्यांची झाडांचा वसवा सगळा आपल्याला द्यायचा, वाटा आपल्या वावरातून करायचा आणि हाणामाऱ्या भांडणं आपल्याशी करायची. कोण सहन करणार सर? त्याच्यामुळे आता मी काही वाट देणार नाही. त्यांनी त्यांची वाट त्यांच्या वावरातून करायची आणि ते झाडांचा वसवा काढायचा. आता आपण पाहू शकतो हा बांध आहे आणि हा रस्ता तब्बल किती जागा सोडली हे आपल्या सगळ्यांना दिसते. आपण पाहू शकतो. सर दाखवा इकडे सुद्धा मागे आपण पाहू शकतो. बघा किती लांबपर्यंत झूम करून दाखवा की किती रस्ता समाजाकरता त्यांनी करून दिलेला आहे. आता हे आणि हे सगळं उत्तरेच्या बाजूचं क्षेत्र आमचं आहे सर, ह्या कडेपासून तर त्या कडेपासून. हा हे दिसतंय हे सगळं हे इकडचं आपलं क्षेत्र आहे. आणि तुम्ही सर हे बी दाखवा, समाजात वावरत असताना मला बी कळतंय कोणाला त्रास नाही आला पाहिजे. आमची झाडं हे कमरेच्या वरती सुद्धा आम्ही जाऊन दिलेली नाहीत. हे बांधाची सगळी दाखवा तुम्ही, कोणाला त्रास झाला नाही पाहिजे याची सुद्धा आम्ही जबाबदारी घेतलेली आहे ती. आता इकडे माग सुद्धा ते हत्ती गवत दिसते ते कोणचं आहे नेमकं? ते पलीकडल्यांचं आहे त्यांचं. त्यांचं आहे का? हो. मग तो वाघाचा जो प्रश्न आहे नेमकी काय आता इथं सुद्धा सर आता तुम्ही जर मला म्हणताय तर वाघाचा जर प्रश्न असेल तर मी सांगितले त्या गाचपणात वाघ येत नाही. माझ्या 2 सऱ्यामध्ये वाघ येतो, त्यांच्या घराला खेटून त्यांची मका आहे त्याच्यात सुद्धा वाघ येत नाही. मग वाघ फक्त जाणून बुजून किरण जाधवच्या वावरातच येऊन बसतोय का? त्याला माहित झाले का त्या 2 सऱ्यामध्ये तिथं त्यांचं वावर आहे तिथंच जायचं आपण? किंवा यांना माहिती आहे का वाघ फक्त त्याच्याच वावरात येणार आहे, आमच्या कोणाच्या वावरात येणार नाही? का वाघ यांनी पाळलेला आहे का? ते बी सांगा. तसं जर पाळलेला त्यांनी असेल तर